तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला येत्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. इकडे पिहू रम्याला आणि वसवत्याला म्हणत असते, खरं तर मी तुमच्या दोघींना शोधत होते. तुम्ही दोघे कुठे होता? तुम्ही कुठे बाहेर गेला होतात का? कारण कसं आहे ना, आता मी सर्वांचं कव्हर करून झालं आहे. त्यावर वसवात्य विचारतात, अगं काय कव्हर करून झालं आहे आणि तू कशाबद्दल बोलत आहेस? आम्हाला काही कळत नाही आहे. त्यावर पिहू सांगते, अगं मावशी, कसं आहे ना, उद्या फॅमिली फंक्शन आहे, म्हणजे उद्या पार्टी ठेवणार आहे, म्हणून मला दादानी आणि नंदिनी ताईने सर्व फॅमिलीचे बाईट्स घ्यायला सांगितले आहेत. सर्वांचे बाईट्स घेऊन झाले आहेत, पण तुमचे मात्र बाईट्स घेतले नाही आहेत. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठे होता? त्यावर ती म्हणते, मनातल्या मनात वसू रम्याशी म्हणत असते, खरं तर आपण आता बलीचा बकरा सापडत होतो आणि ही तर समोरूनच आपल्याकडे चालत आली आहे. आता हिचा वापर करूनच आपला हेतू साध्य करून घ्यायचा, म्हणजे कोणालाही आपल्यावर डाऊट देखील येणार नाही, असं वसू आत्या रम्याला सांगत असते. त्यानंतर पिहू त्यांना म्हणते, अगं तुम्ही कसला विचार करत आहात? द्या ना मला तुमचे बाईट्स, असं ती त्या दोघींना म्हणते. त्यानंतर पिहू म्हणते, उद्या जीवा दादा आणि काव्या वहिनीची सक्सेस पार्टी आहे ना, त्यावेळेस हे सर्वांचे बाईट्स प्रोजेक्टरवर दिसणार आहेत. प्रोजेक्टर वगैरे मी सर्व काही अगदी रेडी करून ठेवलं आहे आणि सर्वांचे बाईट्स देखील मी कव्हरअप केले आहेत, पण तुमचे बाईट्स मात्र माझ्याकडे नाही आहेत. त्यावर रम्या म्हणते, हो आम्ही तुला पाठवतो बाईट्स, असं म्हणून ती तिथनं निघून जाते. आणि इकडे मानिनी सर्वांना फोनवरती बोलून उद्याच्या सक्सेस पार्टीचं आमंत्रण देत असते. सर्वांना पार्टीसाठी इन्व्हाइट करत असते. सर्व रिलेटिव्हसोबत ती बोलत असते आणि त्यानंतर ती बोलण्यामध्ये फार मग्न असते. तेवढ्यातच इकडे हे सर्वजण मंडळी घरी पोहोचलेली असते. तेवढ्यातच ती मानिनीला जीवा आणि पार्थ डचकवतात. त्यानंतर ती म्हणते, अरे एवढे मोठे तुम्ही टोंगळे झालेले आहात, पण तुमचा बालिशपणा मात्र आणखीनही गेलेला नाही आहे. हे काय, मी केवढी डचकले तुम्हाला जरा देखील कळत नाही का? असं ती त्यांना म्हणते. आणि त्यानंतर ती म्हणते, मला तुम्ही कोणीही बिलकुलही बोलायचं नाही आहे. मी तुमच्यावर फारच चिडलेली आहे, कारण तुम्हाला तर तुम्ही कुठे जाताय, काय प्लॅन करताय, हे सर्व मला सांगायचं नसतं. तुम्हाला जरा देखील मला सांगणं महत्त्वाचं वाटत नाही. मीही काय तुम्हाला विचारत बसली आहे. तुमची चांगलीच झाली असणार ट्रिप, असं म्हणून मानिनी तिथे बसते. तेवढ्यातच सर्वजण मानिनीला हसवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मानिनीचा रुसलेला चेहरा पाहून जीवा म्हणत असतो, बडे भैया, तुला माहीत आहे का, कोणाच्या तरी नाकावर अगदी राग ठाण मांडून बसलेला आहे. त्यावर पार्थ म्हणतो, हो रे, अगदी स्पष्टपणे दिसत आहे, पण आई तुला सांगू का, हे सर्व काही जीवामुळे झालं. त्यावर जीवा त्याला चिडून म्हणतो, हे काय, आता सगळेजण तुम्ही इन्व्हॉल्व होता आणि उगाचच माझ्या एकट्याचं आता नाव तुम्ही घेऊ नकात. त्यावर पार्थ म्हणतो, अरे तुझ्यामुळेच तर झालं आहे. तूच तर ती कसली तरी एकदम भंगार कोणची तरी ट्रॅव्हल एजन्सी शोधून काढली होतीस आणि त्यामुळेच तर आपल्याला प्लॅन चेंज करावा लागला, हो की नाही, असं ते दोघे म्हणत असतात. त्यावर मानिनी म्हणते, अरे हो, पण तुम्हाला जरा देखील टाईम मिळाला नाही का मला सांगण्याचा? त्यावर तो म्हणतो, हो ना आई, खरंच तुला सांगायला पाहिजे होतं, पण ह्यामध्ये सगळी चुकी मात्र जीवाचीच आहे. त्यावर नंदिनी म्हणते, आई, पार्थ जे म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला तर माहीतच आहे जीवांना किती सवय आहे हुशारक्या मारण्याची. त्यावर जीवा म्हणतो, अगं चकाचक बाई, तू अशी आता माझ्यावर काय पलटतेस? खरं तर तुमच्या तिघांमुळेच हे सर्व झालं आहे. तुम्हा तिघांचं डेस्टिनेशन फायनल होत नव्हतं, म्हणूनच तर मग मला पुढाकार घ्यावा लागला आणि आता तुम्ही चक्क माझ्या एकट्यावरच नाव ढकलत आहेत, असं जीवा त्या सर्वांना म्हणत असतो. त्यावर सर्वजण त्या काव्याला खुणावत असतात की आता तू काही बोल. त्यावर ती म्हणते, खरंच बाबा, मला तर हे अजिबातच पटलेलं नाही आहे. घरातनं आम्हाला कुरुगला जायचं म्हणून घेऊन गेले जन्मेजय आणि आम्हाला नेलं कुठं तर फार्म हाऊसला, आणि एवढं करूनही ज्याला कळवायला हवं त्याला कळवलंसुद्धा नाही. ह्याला काय अर्थ आहे बाबा? मला तर हे अजिबातच पटलेलं नाही आहे, असं काव्या सर्वांना म्हणत असते. खरं तर ही सर्व जबाबदारी जीवाचीच होती, रुसलेल्या माणसांना रुसून न देण्याची. नंदिनीचं हे वाक्य ऐकून मानिनी हसायला
लागते आणि म्हणते, काय ग तुम्ही दोघीसुद्धा आता ह्यांना जॉईन झाला आहात. मानिनी म्हणत असते, आता तर माझ्या सुनासुद्धा माझ्या राहायला नाही येत, फार बदमाश झालेले आहात. त्यावर ते दोघे जण म्हणत असतात, हो आई, त्या दिवशी पाणीपुरी खाण्याच्या टायमिंगला तू आमची साईड घेतली ना, त्याचाच ह्या वचपा काढत आहेत. त्यानंतर मानिनी म्हणते, अगं ते सर्व ठीक आहे, पण तुम्ही सांगा तुमची ट्रीप कशी झाली. त्यावर त्या दोघी म्हणत असतात, ट्रीप अगदी आमची छान झाली, विचारू नका. आम्ही तर एवढी धमाल केली, तुम्हाला काय म्हणून सांगू. आम्ही तिकडे क्रिकेट खेळलो, ट्रूथ अँड डेअर खेळलो, अगदी खूप धमाल केली, असं ती काव्या मानिनीला सांगत असते. आणि ते सर्वजण हसत असतात. त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मात्र इकडे वसुआत्याला आणि रम्याला जरा देखील बघवत नाही. रम्या तर फारच रागराग करत असते, कारण तिला वाटत असतं जीवा आणि काव्या एवढे कसे नॉर्मल राहू शकतात. त्यावरनं ती फारच चिडत असते. त्यावर वसुआत्या म्हणत असते, अगं रम्या, तू एवढा राग करू नकोस आणि चिडू देखील नकोस, कारण फक्त हे थोड्या दिवसांपुरता आनंद आहे. आता फक्त काही तासच उरलेले आहेत आणि त्यानंतर मात्र ह्यांच्या चेहऱ्यावर कधीही हसू येणार नाही. एवढंच काय तर ह्यांच्या जीवनातनं आनंद असा काही लांब निघून जाईल, पुन्हा म्हणून यांच्याकडे येणार नाही. त्यामुळे तू आता थोडा वेळ कळसोच, असं वसुआत्या रम्याला सांगत असते. त्यावर रम्या म्हणत असते, अगंही मला तर हे कळत नाहीये, जीवाला आणि काव्याला तर त्यांचं नातं काय होतं हे माहीत असताना देखील हे अशी कशी वागू शकतात. तू ऐकलंस ना, त्या दोघांनी मिळून स्वयंपाक बनवला तरी देखील तेवढे नॉर्मल कसे राहू शकतात, असं रम्या म्हणत असते. त्यावर वसुआत्या रम्याला समजावत असतात आणि म्हणत असतात, अगं मरणाआधीचा काही दिवस हे आनंदाचे आहेत, त्यांना तू आनंदी राहू देत, पण आता उद्याचा एकदा का सगळे पुरावे सर्वांसमोर आले ना, मग बघ कसं स्वतःच्या तोंडाने ह्यांना सर्व काही खरं सांगावं लागतं. आणि त्यावेळेस मात्र पार्थ आणि नंदिनी हे दोघे ह्यांच्यापासनं कसे दूर जातात आणि पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्याच गळ्यात पडणार, माझी खात्री आहे. त्यामुळे तू आता राग करून घेऊ नकोस, असं वसुआत्या रम्याला सांगत असते. आणि इकडे काव्या आणि पार्थ मात्र विचार करत असतात. काव्या म्हणत असते, आपण डिवोर्स फाईल केला आहे, हे अद्यापही आपण काका काकूंना सांगितलं नाहीये. ज्या वेळेस हे काका काकूंना कळेल त्यावेळेस मात्र ते कसं रिॲक्ट करतील, खरंच मला तर इमॅजिनसुद्धा करवत नाहीये. मला तर फार भीती वाटत आहे, आपण हे आणखी किती दिवस लपवणार आहोत. त्यावर तो म्हणतो, अगं मग आपण तरी काय करणार होतो तूच सांग, कारण त्यावेळेसची परिस्थितीच तशी होती. नेमकं त्यावेळेसच आनंददादाचा देखील डिवोर्स झाला होता. आता ही एवढी पार्टी झाली ना, मग आपण आईबाबांना काय ते खरं सांगून टाकूयात. आणि इकडे आशाताई त्या रम्याच्या आणि वसुताईंच्या रूमची स्वच्छता करत असताना ती नेमकी पुराव्याची बॅग त्या काढून ठेवतात बाहेर आणि त्या बॅगला धक्का लागून ती बॅग गणगळत पायऱ्यावरनं मानिनीजवळ येऊन पडते. आणि इकडे मानिनी फोनवर बोलत असताना नेमकी ती बॅग जवळ येते आणि ती बॅग ती मानिनी उचलणारच असते. तेवढ्यातच तिथे धावत पळत वसुआत्या आणि रम्या येतात. रम्या आणि वसुआत्या येतात आणि तेवढ्यातच ती म्हणते, मामी ही बॅग माझी आहे, कळत नाही ही अशी खाली कशी आली. त्यावर मानिनी त्या वसुआत्याचा घाबरलेला चेहरा पाहून म्हणते, ठीक आहे, मग ह्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे, तुमचीच असेल ही बॅग, कारण मी पाहिलं होतं तुम्ही हीच बॅग घेऊन आला होतात, त्यात एवढं घाबरलात का. त्यावर वसू म्हणते, अगं तसं नाही मानिनी, ही बॅग वरून अचानक अशी खाली कशी आली पायऱ्यावरनं, त्यामुळे मी थोडीशी गडबडली आहे, घाबरले नाही आहे मी. आणि तेवढ्यातच आरडाओरडा ऐकून ती आशा देखील खाली येते आणि ती रम्या आशावर चिडते आणि म्हणते, ह्या आशाला तर जरा देखील मॅनर्स नाही आहेत, काय गं तुला मी स्वच्छता करायला सांगितली होती आणि तू ही बॅग अशी खाली कशी आली. त्यावर ती वसू देखील तिच्या अंगावर धावून जाते आणि तेवढ्यातच ती आशाताई घाबरत असते आणि ती म्हणते, खरं तर मी स्वच्छता करण्यासाठी तुमच्या रूममधलं सामान बाहेर काढलं होतं, मी रम्याताईला विचारणार होते, पण तुम्ही बाहेर लग्नाला गेलेले असताना मी रम्याताईला विचारण्यासाठी कॉल केला होता. त्यावेळेस रम्याताईच मला म्हणाल्या होत्या, एवढ्याशा कारणासाठी मला फोन करत जाऊ नकोस, त्यामुळे मी न विचारता हे सर्व सामान स्वच्छता करण्यासाठी बाहेर काढून ठेवलं होतं. इकडे नंदिनी तिचे सर्व सामान कबर्डवर बॅग ठेवत असताना
खाली पडते आणि तेवढ्यातच जीवा तिथे येऊन तिला झेलतो आणि त्यानंतर तो म्हणतो काय मग. तेवढ्यातच ती म्हणते खरं तर सॉरी मी चुकून पडले. त्यावर तो म्हणतो मग अशा चुका नेहमीच होऊ देत. त्यावर नंदिनी त्याला म्हणते नेमकं तुम्हाला काय वाटतं, मी सततच पडावं असं वाटतं का. त्यावर तो म्हणतो असं नाही, पण जर तू असं पडत राहिली तर मला तुला झेलण्याचा चान्स भेटेल. त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणत असते मला आता खाली ठेवा. त्यावर तो म्हणतो ठेवेन, पण तू मला आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. नेहमीच अशा एका कोणत्या गोष्टीमध्ये पडावं. त्यावर ती म्हणते कोणत्या. तर तो म्हणतो प्रेमात. तर नंदिनी स्वतःच्या मनामध्ये म्हणत असते जीवा मी ऑलरेडी तुमच्या प्रेमामध्ये बुडले आहे, अथांग बुडून गेली आहे आणि आता माझ्या प्रेमाची कबुली देखील मी तुम्हाला देणार आहे असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते. आणि इकडे वसू आत्या आणि रम्या त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि रम्या त्या आशावर फार चिडलेली असते. ती म्हणत असते आज आपण वाचलो, थोडक्यात वाचलो, नाही तर काही खरं नव्हतं. आज जर हे पुरावे मामीने पाहिले असते तर मग आपली सगळी मेहनत पाण्यात गेली असती असं ती म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते आता आशा जर एकटी गटली ना तर मग मात्र मी तिला सोडणार नाही. आज तर ती त्या मामीमुळे वाचली, पण नंतर कधी जर तिने असं केलं तर मग मात्र मी तिला सोडणार नाही असं ती रम्या वसू आत्याला सांगत असते, त्यांना म्हणत असते. रम्या म्हणत असते ती कशी काय ग, नेमकं आपल्यासाठीच खड्डा खांदायला नेहमी येत असते. आज तर मी तिचं चांगलं थोबाडच फोडणार होते, पण ती थोडक्यात वाचली. नेक्स्ट टाइम तर मी तिला ह्या घरातनंच हाकलवून लावणार आहे. आणि इकडे ती काव्या विचार करत बसलेली असते. त्यावर तिचा गंभीर असा चेहरा पाहून पार्थ तिला विचारतो काय काव्या तुम्ही कसला विचार करत आहात. त्यावर ती म्हणते देशमुख मी हे विचार करत आहे जर मी पुढच्या महिन्यामध्ये काउन्सिलिंगला गेले नाही तर मात्र माझ्या गणिताच्या टीचरला काय वाटेल. त्यावर तो म्हणतो आणि तुम्हाला काउन्सिलिंगला का जायचं नाही आहे. त्यावर ती स्वतःच्या मनात म्हणत असते कारण मला आता हे लग्न हवे देशमुख. तो म्हणतो बोला ना काव्या, तुम्ही अशा गप्प आणि शांत का बसला आहात. त्यावर तो म्हणत असतो अहो काव्या बोला ना काहीतरी. त्यावर ती म्हणते मी तर माझ्या मनातली मनात बोलले, तुम्हाला ऐकायला आलं नाही का. त्यावर तो म्हणतो मनात बोललेलं मला कसं ऐकायला येईल. त्यावर ती म्हणते एरवी तर तुम्हाला फार माझ्या मनातलं ऐकायला येतं आणि नेमकं आजच कसं नाही कळालं मला काय म्हणायचं आहे ते. तो म्हणतो तुम्ही आता बरंच काही मनातल्या मनात बोललात का. त्यावर ती म्हणते हो, पण तुम्हाला कसं कळालं नाही. त्यावर तो म्हणतो मला कसं कळेन. त्यावर ती म्हणते आता मला माहीत आहे तुम्हाला चांगलंच कळालं आहे, पण तुम्ही नेमकं भाव खात आहात. त्यावर तो म्हणतो मी का भाव खाईन काव्या. त्यावर ती म्हणते कारण तुम्हाला संधी मिळाली की भाव खायला आवडतं असं काव्या त्या पार्थला म्हणत असते. त्यानंतर ती त्या पार्थला चिडून म्हणत असते नको तेव्हा तर माझ्या मनातलं सगळं काही ऐकायला येतं आणि आत्ता मी माझ्या मनामध्ये म्हणत होते मला हे लग्न हवं आहे, तर नेमकं तेच बरं तुम्हाला ऐकायला आलं नाही आणि कळालं नाही. त्या तोंडातनं हे वाक्य ऐकून पार्थला मात्र फारच आनंद झालेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आणि त्यानंतर ती काव्या म्हणत असते हा फोटो आपल्या रूममध्ये नको, कारण आता आपण हसरे फोटो लावायला हवेत असं काव्या पार्थला म्हणत असते. त्यावर पार्थ म्हणतो हा फोटो नको, पासनं ते हा हसरा फोटो लावायला हवा. इथपर्यंतचा प्रवास ह्या मांजरीने केला तर. आणि इकडे नंदिनीने एक साडी काढलेली असते आणि ती साडी पाहून जीवा म्हणत असतो काय मग ही साडी तर मीच घेतली आहे. त्यावर ती म्हणते हो, खरं तर ही साडी तुम्हीच मला घेतली आहे. तुम्हाला आठवतं का तुमच्या पहिल्या पगारामध्ये तुम्ही मला ही साडी घेतली होती. आणि तिचं बोलणं ऐकून जीवा नंदिनीला म्हणत असतो तू एवढं कौतुकाने सांगत आहेस तर ही साडी तुला भलतीच आवडलेली दिसत आहे. त्याचं हे बोलणं ऐकून इकडे नंदिनी जीवाकडे बघत स्वतःच्या मनाशीच म्हणत असते साडीही आवडली आहे आणि साडी देणाराही आवडला आहे. मिस्टर पसारेवाला आज रात्रीच्या सक्सेस पार्टीनंतर मी तुम्हाला माझ्या मनातलं सांगणार आहे आणि माझ्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे, तुम्हाला आय लव्ह यू म्हणणार आहे असं ती स्वतःच्या मनाशी जीवाकडे बघत म्हणत असते आणि हसत असते. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.